मागील 3 ते 4 दिवसांपासून संपूर्ण राज्यावर पाऊस सक्रिय आहे. कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचं चित्र मागील 2-3 दिवसांमध्ये पाहायला मिळालं. पुढील 24 तासांमध्ये देखील हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना अत्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पाहुयात राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांना हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिला आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांना तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट तर सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना देखील हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिला आहे. पुणे, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून या 2-3 जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये देखील हवामान विभागाने सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा अधिक राहण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिक आणि जळगाव या 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. एकंदरीत राज्यातील पाऊस हा कोकण किनारपट्टी, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अधिक असणार आहे. तर विदर्भातील पावसाचा जोर मात्र आता ओसरण्यास सुरुवात झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे.